तांदूळपासून बनवण्याच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची आवडता यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परिवार करतो आता खूप खूप स्वागत. जो तांदूळपासून बनवण्याचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाले. जो सवालाचा आल्यापासून बांधवापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचारायला लागलाय. जेव्हा सवालाच्या अनुसार जेव्हापासून उन्हाची तीव्रता ही वाढायला लागली तेव्हापासून आमच्या कोंबड्यांना श्वास घ्यायला होत आहे खूप जास्त त्रास. मग अशा परिस्थितीमध्ये जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो विचारायला लागलाय की उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे कोंबड्यांना श्वास घ्यायला का त्रास होत असतो आणि उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे कोंबड्यांना जर श्वास घ्यायला त्रास होत असेल तर काय हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे आणि जर असेल तर यावरती काय आहे उपाय आणि अशा पद्धतीची अडचण येऊ नये म्हणून आपण काय करायला हवं. तर आपल्या मनात ही जी प्रश्न निर्माण झाली या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त होणार आहेत. पण या प्रश्नांची अचूक उत्तरे प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्या मनातील हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की जेव्हापासून उन्हाची तीव्रता ही वाढायला लागली तेव्हापासून आमच्या कोंबडीला व कोंबडीच्या पिल्लांना श्वास घ्यायला त्रास होत आहे आणि याच्यामुळे मागच्या 4-8 दिवसांमध्ये आमच्या काही कोंबड्या व भरपूर पिल्लं एक्सपायर झाली. मग अशा परिस्थितीमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर कोंबड्यांना श्वास घ्यायला का त्रास होत असतो आणि जर हा एक रोगाचा प्रकार असेल तर मग या रोगाचं नाव काय आणि याच्यावरती काय आहे उपाय. जर आपल्याला सुद्धा या असणाऱ्या अडचणीतून आपल्या फार्मला मुक्त करायचं असेल आणि जर आपल्याला आपल्या कोंबडीचा व पिल्लांचा जीव वाचवायचा असेल तर आपल्याला विनंती आहे की फक्त याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जो कुक्कुटपालक बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहेल त्याच्या कोंबड्या आणि पिल्ल यांचा जो श्वास घेत असताना त्यांना त्रास होते त्याच्यापासून 100% होऊन जाईल मुक्तता. आता प्रथम तुम्हाला हे समजावून सांगतो की उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर कोंबड्यांना श्वास घ्यायला का त्रास होत असतो. तर मुख्यत्वे बघायला गेलं तर कोंबड्यांना व पिल्लांना श्वास घ्यायला त्रास होण्यामागची 2 कारणे आहेत. आता पहिलं कारण समजून घ्या. ज्या वेळेस उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढते त्यावेळेस आपल्या कोंबडीची व कोंबडीच्या पिल्लाची जी शरीररचना असते ती प्रथम समजून घ्या. जर आपण बघितलं तर बाहेरच्या वातावरणामध्ये जेव्हा तापमान वाढत असते तेव्हा आपल्या कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील सुद्धा तापमान हे वाढत असते. अशा परिस्थितीमध्ये कोंबडीकडे व पिल्लाकडे घाम ग्रंथी उपलब्ध नसतात आणि त्याच्यामुळे स्वतःच्या शरीरातील घाम ते बाहेर टाकू शकत नाहीत. घाम बाहेर टाकण्यामध्ये अयशस्वी झाल्यामुळं कोंबडीच्या शरीराचं तापमान त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये राहत नाही आणि याच्यामुळे कोंबडीला उन्हाचा खूप जास्त त्रास होत असतो. मग अशा परिस्थितीमध्ये कोंबडी काय करते की स्वतःच्या शरीरातील उष्णता शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी त्या ठिकाणी वर तोंड करून श्वास घ्यायला सुरू करते आणि अशा परिस्थितीमध्ये जर तिचा श्वास घेण्याची असणारी तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात वाढली की समजून घ्या आपल्या कोंबडीला खूप जास्त त्रास होत आहे आणि आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उष्णता एकत्रित झाली आहे. मग जर याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर कोंबडीचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. आता याचं सोल्युशन तुम्हाला सांगतो. तर आता काय करायचं बघा. आपल्याला अडचण कळाली नाही की बाबा आपल्या कोंबडीला व पिल्लाला उन्हाचा त्रास होतोय म्हणून उन्हाची तीव्रता वाढली की आपली कोंबडी आणि पिल्ले ते वरतोंड करून श्वास घ्यायलेत किंवा त्यांना श्वास घ्यायला अडचण व्हायली. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं की त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कसं वाढेल व त्यांच्या शरीरातील उष्णतेचं प्रमाण कसं कमी होईल याच्यावरती या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचे. आता तुम्हाला सांगतो याच्यासाठी तुम्ही काय करू शकता. तर एकच गोष्ट तुम्हाला करायची
की तुम्ही काय करा, संध्याकाळी माठातलं जे पाणी आहे ते पाणी त्या ठिकाणी सकाळी नॉर्मल पाण्यात मिक्स करा आणि असं पाणी आपल्या कोंबड्यांना प्यायला द्या. याच्यामुळं काय होईल की कोंबड्या जास्तीत जास्त पाणी पितील, पिल्लं जास्तीत जास्त पाणी पितील, त्यामुळे आपोआप पाण्याची लेव्हल मेंटेन होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची की त्यांच्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही कसं लिंबू सरबत करून पितात समजा उन्हातून आल्यानंतर, तसं आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना सुद्धा लिंबू सरबत त्या ठिकाणी तुम्ही कंटिन्यूस पाजायला पाहिजे. एक नॉर्मलचं एखादं लिंबू घ्यायचं, 1 लिटरमध्ये ते पूर्ण पिळायचं, त्यात नॉर्मल साखर टाकायची आणि त्याला प्यायला घालायचं. फक्त उन्हाळ्यामध्ये एवढं केलं तुम्हाला सांगतो की या कडक उन्हापासून आपल्या कोंबडीचा बचाव होऊन जातो. आणि जर खाद्यामध्ये म्हणाल तर कोरडं खाद्य देऊ नका, ओलसर खाद्य द्या. मेथी घास, गजराज, गवत, नेपियर घास, अजोला यांच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करा. जर हायड्रोपोनिक खाद्य असेल तर ते द्या, ताक द्या, दही द्या, कांदा द्या आणि त्याचबरोबर टरबूज, खरबूज, काकडी, कद्दू हे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल समजा या ठिकाणी कमी रेट मिळते, याचाही तुम्ही वापर इथं करू शकता. तर अशा पद्धतीनं जर आपण या ठिकाणी जी संपूर्ण उपाययोजना केली तर गॅरंटीनं सांगतो की जी उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आपली कोंबडी पिल्ले दगावतात, त्या 100% या ठिकाणी दगावणार नाहीत. आता हे झालं एक महत्त्वाचं कारण. पण हे एकच महत्त्वाचं कारण आहे असं नाही सांगू शकत. तर तुम्हाला सांगतो, उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर कोंबड्यांना श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ते एका रोगाचं सुद्धा लक्षण असू शकते. आता हा रोग कोणता तुम्ही प्रथम समजून घ्या. तर हा जो रोग आहे तर याचं नाव आहे CRD. तर CRD हा जो रोग आहे त्याचं पूर्ण फुल फॉर्म काय, क्रॉनिक रिस्पिरेटरी डिसीज. तर याच्यामध्ये काय होत असते की आपल्या कोंबडीला श्वास घ्यायला त्रास होतो. आपली कोंबडी वर तोंड करून श्वास घेत असते. त्याचबरोबर आपल्या कोंबडीची जी विष्ठा आहे ती पांढऱ्या रंगाची होते. त्याचबरोबर कोंबडीला श्वास घेत असताना घरघर असा आवाज येत असतो. संध्याकाळी 8च्या नंतर तुम्ही शेडमध्ये लाईट बंद करून बसले तर कोंबडी श्वास घेताना सुई सुई असा आवाज येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की कोंबडी अशक्त होते, तोल जातो. पण मी हे लक्षणं कधी सांगत नाही, कारण कोणत्याही रोगामध्ये हे लक्षणं त्या ठिकाणी सिमिलर आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे CRD रोगामध्ये काय की कोंबडीची सर्दी फार लवकर जात नाही. ती सर्दी कंटिन्यूस दिसते आणि डोळ्यातून आणि तिच्या नाकातून खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चिकट स्त्रावसुद्धा स्त्रवत असतो. आता हे लक्षणं दिसले की तुम्हाला माहिती आहे की CRDला काय औषध द्यायचं, तर कोणी एन्ड्रोसिन BH आणते, कोणी एन्ड्राफ्लॉक्झिन आणते, तर कोणी त्या ठिकाणी टायलोसिन आणते. पण तुम्हाला सांगतो उन्हाळ्याचा व्हेरियंट थोडा वेगळा असतो, म्हणून याच्यासाठी तुम्ही या औषधांचा वापर करण्याऐवजी जर उन्हाळ्यामध्ये लिओफ्लॉक्झिन खरेदी केलं आणि 1 लिटरला 2 ml 1 ते 4 महिन्याच्या पिल्लांना, 1 लिटरला 3 ml 4 महिन्याच्या वरच्या पक्ष्यांना दिलं, तर 3-4 दिवसाचा कोर्स कंप्लीट केल्यानं तुम्हाला गॅरंटीने सांगतो CRD रोगातून आपल्या कोंबडीची व पिल्लांची मुक्तता होऊन जाईल. आणि आणखीन एक गोष्ट करा की आपल्या शेडमध्ये निर्जंतुकीकरणाचा जो स्प्रे असतो, कोर्सुलिन TH म्हणा, नाहीतर मग त्या ठिकाणी B904 हे घेऊन जर तुम्ही 8-15 दिवसाला जर स्प्रे करत राहील तर या माध्यमातून सुद्धा आपला फार्म हा जो आहे तो निर्जंतुक राहील, म्हणजे रोगराई पसरण्याची काही भीती राहणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं पहिले खात्री करा की बाबा तो CRD आजार आहे का नॉर्मली आपल्या कोंबड्यांना उन्हाचा त्रास व्हायला, हे दोन्ही उपाय करून घ्या मित्रांनो. तुम्हाला सांगतो तुमच्या शेडमध्ये एकही पक्षी या उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामुळे एक्सपायर होणार नाही. पण दुर्लक्ष घडलं तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी अडचण येऊ शकते, कारण दुर्घटना जब घटती है तो वहाँ पर दिक्कत आ जाती है. तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करा, आपला जो व्यवसाय तो जर तुम्हाला व्यवस्थितपणे चालवायचा असेल तर याकडे प्लीज दुर्लक्ष करू नका. आता बरेच कुक्कुटपालक बांधव की जे म्हणतात सर किती जबरदस्त माहिती तुम्ही दिली, पण अशा पद्धतीची माहिती आम्हाला योग्य वेळी मिळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काही ट्रेनिंग वगैरे सुविधा असेल तर सांगा. तर तुमच्यासाठी नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आलोय. जी ट्रेनिंग उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास करते. ही ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. याच्यामध्ये एक पहिली लेक्चर घेतले जाते, पूर्ण माहिती त्या लेक्चरमध्ये दिली जाते. आणि त्याच्यानंतर वेदर बुलेटिन असते किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबडीवर व पिल्लावर कशा पद्धतीने परिणाम होणार व त्यांचा त्याच्यापासून कसा बचाव करायचा हे याच ठिकाणी सांगितलेलं, ज्याच्यामुळे मृत्यूदर हा कमी होतो. आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की सेगमेंट नंबर 3 आहे प्रश्न उत्तराचा. याच्यामध्ये काय की आठवड्याभरात जे काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात. आता तुम्ही म्हणाल आठवड्याला एकदा तुम्ही येतात उत्तरं देतात, पण इतर दिवशी आम्हाला प्रश्न निर्माण झाले तर कोणाला विचारायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही WhatsApp नंबर 84 21 82 62 कॉल करायचा दुपारी 3 ते 8च्या दरम्यान. तिथे लखन सर असतील, त्यांना कॉल करून प्रश्नाची उत्तरं प्राप्त करू शकतात. पण जर आपलं रजिस्ट्रेशन झालं असेल तर, अन्यथा लखन सर तुमच्या कॉलला स्वीकारतील, पण कॉल रेकॉर्डिंग होत असल्यामुळे ते उत्तरं देण्यामध्ये त्या ठिकाणी अक्षम असतील, त्याच्यामुळे त्यांची अडचण समजून घ्या. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सर आम्हाला पण सामील व्हायचं. कसं व्हायचं, तर काहीच नाही करायचं. 84 21 82 62 62 हा लखन सरांचा नंबर आहे, त्यांना कॉल करा.
त्यांना कॉल करा की मग लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील, तुम्ही एक काम करा, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिन कोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवल्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो 82 65 0 68 460 म्हणजे 8265088460 हा क्रमांक पाठवतील. बस यावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. याच्यामुळे काय होईल, केवळ 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपलं उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन करणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन होऊन जाईल. आणि एकदा रजिस्ट्रेशन झाले की तुमची जबाबदारी आमची बनली, त्यानंतर टेन्शन घ्यायची काही गरज नाही. जो कुक्कुटपालक बांधव ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होईल त्याचा कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होऊन जाईल. शेड उभारत असताना त्याची जागेची बचत होईल, त्याबरोबर वेळेची बचत होईल, पैशाची बचत होईल आणि याच्यामुळे ओव्हरऑल तुमचा 60 ते 80% या ठिकाणी जो खर्च आहे तो जागेसहित वाचून जाईल. आता याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतो की बाबा या ठिकाणी आपली कोंबडी पिल्लं आजारी पडायला नको, त्यामुळे त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल माहिती दिली जाते. आणि लसीकरण करून सुद्धा काही अडचण आली तर तात्काळ तो असणारा आजार कोणता ओळखून त्यावरती कोणता इलाज करायचा याबद्दल माहिती दिली जाते, ज्यामुळे कसल्याही प्रकारची मॉर्टॅलिटी आपल्याला आढळून येणार नाही. सरतेशेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन ह्या ठिकाणी केलं जाते, ज्यामुळं लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो परिपूर्ण. खऱ्या अर्थानं करायचं असेल कुक्कुटपालन, कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा, तर आजच रायझिंग स्टार प्रोग्रामच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायसाठी एकदा कॉल करा 84 21 82 62 या क्रमांकावरती. आता बरेच जण आहेत की ज्यांना मार्केटिंगची चिंता सतत होती. तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात. जिल्ह्याच्या मार्केटिंग ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिन कोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंग ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये कोंबड्या जर वर तोंड करून श्वास घेत असतील किंवा कोंबड्यांना उन्हाळ्यात जर श्वास घ्यायला त्रास होत असेल तर मग ही अडचण कशामुळे निर्माण होते व काय आहे उपाययोजना याबद्दल दिली गेलेली माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काय अडचणी असतील तर पाठवत चला. या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवून व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कुक्कुटपालक बांधवांची आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या हा मनापासून करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.